1 तास होत आलाय तरी कीच नाही कुठे कीच कलमालमा काही नाही. फक्त एक दुःख आहे, पैसे बंद झाले. ते दुःख आहे मोठं अंगात असं. आता माऊलीन दिले पैसे 500 रुपये भागवतरावाचं उखाणा घेऊ. भावाभावाचं प्रेम, जावाजावाचं विचार आचार या घरात पाहावा. इथून शिक्षण घ्यावा. कसं राहायचं भावाभावानं, जावाजावानं कसं राहायचं असं राहायचं. माझ्या बायकोने पत्रच काढलं चुलीचं, माझ्या भावाच्या चुलीचं. मी म्हणलं का मग काढलं? म्हणली मग पाऊस यायचा म्हणजे ती चूल उघडी केली की खरी भिजून जाईल, चुलीचं खराब होईल. म्हणलं मा भाऊन ती तो असं म्हणजे मग थोडंच काय बायकान काय सोंग काय भांडण फुकणीवर भांडण असते. फुकणीवर हिने तिला फुकणी मारायचं, तिने हिला उलथणं मारायचं. हिचं उलथणं गेलं इकडे पाण्यात, तिचं गेलं खड्यात, तिकडे दोन्ही मोकळे. काय सोंग झालं, इतकी भांडणं असतं बाई. अरे काय प्रेम असतं, बंधू प्रेम या घरात पहा. ते मोठा आदर्श आहे. आकाचा दादाचा आशीर्वाद आहे पाठीमागचा देव. दोन्ही भाऊ असे बघा राम लक्ष्मण सारखेच होय, एकदम टवटवीत दोन्ही. नाराजी नाही कधी ना. तर भावाचं नाव घेतलं काय आमच्या मालकाचं काय नाही नाही तसलं काय नसतंय. काय सोंग आहे, काय माणसं इथं. अरे काय प्रेम आहे. म्हणून भागवत भैयाने या कार्यक्रमाला 500 रुपये दिलाय. एक भागवत भैयाचा उखाणा. देवळीत देवळी, देवळीत होती कडची, देवळीत देवळी, देवळीत कडची, भागवत पाटील महापारश्या आणि त्यांची आरशी. 501 रुपये धन्यवाद. वा वा. ताई बसले असते पुढं, ते म्हणते बाई आरशी म्हणते. चला आता आपले एक गुरुजीचे मेजवानी ऐकायची. आवाज कोणाचा? महाराष्ट्राचा आवाज काय आपला ऐकायचा आहे. आपल्याकडे काम कमीत नाही. कपाशी ऐकू मामा, कपाशी. मग ती कापसाची गडबड सांगतो. कापसाची गडबड कुत्र्याचा आवाज. ते गुरुजीच्या मनातलं कोड आहे ते. कापसाची गडबड शहरात गुरुजी डोक्याला टोपलं, काकाला लिहू महाग शिळी मोरकानी म्हणते अगा मोरकानी शिळी महाग काका लिहू. मम्मी मम्मी मला वडा पाव, मम्मी मला मिसळ पाव, मम्मी वैजू मामा. वैजू मामा 100 गेले डोक्याला हात लावला गाड्यानं. ते म्हणला हे दुश्मन कुठं आला बाबा 100 घेतले ना. आखी रात झोपत नाही द्यायचा. त्याच्यात सपनात येत मी आता भांड्याने 100 दिले रे. मी देत नव्हतो रे. सिराज महाराजांनी कार केला रे. मी देत नव्हतो. भट्ट्या खायला घेतली फेडून. दुपारा भट्ट्या खाल्लेल्या फेडून घेतल्या. एका माणसाने 500 दिले माऊली, 100 दिले, त्यात 400 राहिले. किती राहिले? 400. भाऊ मी काय केलं, 100 घेतले, 500 नोट खिशात ठेवली. मी 400 परत दिलेच नाही. अख्ख्या मंडपात लोक गेले. तू एकलाच मायापाशी फिरायचा. हे म्हणलं हे काम फिरतंय गाड्या, माया ध्यानात नाही राहिलं. किती 400 गुटले हो, इकडून तिकडं तिकडून इकडं, त्याला चैन नाही. आम्ही असं वाढत गेलो चहा प्यायला. मंडपाला हिने कर भांड्या हिने करी म्हणलं मला काय माहिती. भांड्या काय काम आहे? गप बाबा तुमकडे गेला सांग पहिलं. ते मला इकडे माऊलीच्या इकडे गेला. असं दारात उभं राहिलं असं बाहेर. मी निघलं म्हणलं महाराज 500 घेतलेले सही. मी म्हणलं हो तुमचे होते का ते? बोलता राव म्हणले मला बीपी लागला वाढला. बीपी लो होतंय जास्त होतंय. मला वाटलं गेलाच तू. जेव्हा 400 दिले तेव्हा जरा थोडा बरा वाटला. मी म्हणलं 500 देऊ का आपण? नका म्हणला 100 जाऊ दे. लय हाल केले मला थोडं मग वैज मग आपलं त्याग टेकली बरं. तसं काही नाही. चला डोक्याला टोप महाग शिळी काकाला लिहू. कुत्रा एक म्हातारा कुत्र चांगलं वाटलं होतं. पुढून 2-4 कुत्रे जे हरी या मोरी. या कुत्र्याने ते कुत्रे पाहिले. तिथून सुरुवात केली. कुत्रे 3 नमुन्याचे. किती नमुन्याचे? 3. पहिलं कुत्रा असं पुढून कुत्रा आलं भागण्यावर एक शाबास. पहिलं कुत्र ए लेकरं ऐका इकडे बघा, इकडे बघा, हे कुत्र बघा. आणि कुत्रे बघितले पांढर कुत्र हे. आम्ही मंदिरात कार्यक्रम केला माऊली. काळं कुत्र होतं बाहेरून मधीच घुसलं ते. ठरवलं कोणतं कुत्र आलं नाही का आपल्या मंदिरात. हो टोका असं कानावरी केली. कुत्र बघत होते कुठं. मी आवाज काढला कुत्र्याचा. कुत्र नीट बघ माणसातून लोक म्हणजे काय अवघड झालं हे. कारण बाबाचं कीर्तन.
आता पहिलं पुत्र पळून जात मुकणे पाठी सांभाळून आता आपला निरोग उतन मुकणे पाठ निरोग मला भानगड पाहिजे जर कुत्र मागला तर झालं एक नमुना दुसरा एक नमुना असा पळून कुत्र आलं नाही पण झालं दोन नमुने आता राहिले एक नमुना कुत्रा कुठे येवळ सासू लागला गोपर भिताडीक मुनकर रस्त्याकड देवडे पाटील तरी मावशी काय जमान चलती काय येवती काय धुरपती कुठं कापूस याचा याला संसाराचा धंदा जन्मावर गेला पण मुखी नाही आला रामना म्हणून करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची अंजनीच्या सूता तुला रामाचा